40 धावा इथून बनवून काढल्या. चांगली फलंदाजी. कॉंग्रॅच्युलेशन्स दिनेश फलंदाज, चांगली फलंदाजी तुझ्या माध्यमातून पाहायला मिळाली. खैरकाटी संघ रानसईचा हा खैरकाटी संघ, खैरकाटी गावातील हा दिनेश हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. 14 चेंडूमध्ये 40 धावा खरं तर त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले. चांगली बहादुरी खेळली त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि पंचांच्या कामगिरीसाठी राम विनंती असेल, खरं तर ते आमचे मित्र असणार आहेत. एकाच कॉलेजमध्ये आदिवासी आश्रमशाला चिखले म्हटलं तर निश्चितच या चिखले शाळेमध्ये असे अनेक सारे विद्यार्थी घडून गेलेत आणि त्याच शाळेमध्ये आम्हाला भाग्य मिळाले की त्या शाळेमध्ये आम्ही शिकलो आणि बरेचसे मित्र परिवार आम्ही कमवून ठेवला. त्याच्यामध्ये आम्ही ज्या ज्या गावामध्ये जाऊ त्या गावामध्ये आमचा मित्र परिवार आम्हाला पाहायला मिळतोय. तसेच रानसईमधील आपण पाहतोय खैरकाटी गावातील हा एक राम हा आमचा मित्र पंचांच्या कामगिरीसाठी, तसेच लेग बाय पंच आयोजकांचा पंच असेल या स्पर्धेमध्ये आपण पंचांचं कामगिरी करायचे राम सर. तसेच लेग बाय पंच गोमा पारधी सरांना आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये गेले. सामना तितकाच महत्वाचा असणार आहे हा सामना. इथून सलामीची जोडी हरिग्राम संघाची नाणेफेकी जिंकल्यानंतर एक आगला वेगळा निर्णय आपल्याला भेटीस आलाय. नाणेफेकी जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली. सलामीची जोडी मैदानामध्ये गेली. एस अंपायर्स गिव्ह ग्रीन सिग्नल, हिअर इज द गेम इज ऑन. पहिला चेंडू खेळून काढली डावकरी हाताचा फलंदाज रवी. नॉन स्ट्राईक वरती थांबवला गेलाय फलंदाज आपण पाहतोय. बाबू वैयक्तिक कोटेल पहिलं आणि सांघिक कोटेल पहिले षटक. गोलंदाजी मार्गवरती त्या ठिकाणी झेल टिपायचा होता, तिथे कुठलाही फलंदाज नव्हता. नो मॅन्स लँड्स मध्ये चेंडू गेलाय. तिथून मात्र इथे 2 धावा मिळालेत. रवी फलंदाज त्या ठिकाणी खरोखर क्षेत्ररक्षक तैनात करायचं होतं. ज्या क्षेत्ररक्षकाला आपण बाद करण्यामध्ये यश मिळवायचं होतं तिथे मात्र तुम्ही जालं रचायला पाहिजे होतं, मात्र तसं न करता नो मॅन्स लँड्स मध्ये चेंडू पडला आणि त्यानंतर मिळवलेल्या 2 धावा. गोलंदाज मार्गवरती आपण पाहतोय सूरज वाघेरा संघाचा हा सूरज टाकुरे हाताचा फलंदाज. इथे आपण पाहतोय चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दिली आहे. इथे ताकदीचा नाही तर टेक्निकचा इस्तेमाल केला. चेंडू गेलाय नो लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये. हा येतोय दर्जेदार चौकार. वरती जरूर बनतील. इथे आपण पाहतोय पहिला चेंडू फेकला होता. पहिल्या चेंडूवरती खरं तर चाल रचायचं होतं. फलंदाज आपण पाहतोय फलंदाज रवी हा फलंदाज खरं तर एक मोठा फलंदाज, संघाचा खांदा, संघाचा विश्वास. क्रिकेटमध्ये डावकुऱ्या हाताचा फलंदाज, हानिकारक फलंदाज म्हटलं होतं तो फलंदाज. पॅटची इनसाइड एज त्या ठिकाणी झेल टिपायचा होता. जीवनदान पुन्हा एकदा मिळालंय फलंदाज रवी या फलंदाजाला आणि हा दुसरा जीवनदानाचा फायदा जरूर इथे घेईल. आपण पाहतोय रवी हा फलंदाज तर जोपर्यंत खेळपट्टीवरती रवी हा फलंदाज आहे तोपर्यंत निश्चितच हा हरिग्राम संघ 50 ते 60चा अंक इथे जरूर कंप्लीट करेल. मात्र तसं पाहायला मिळेल का? ते गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो, गोलंदाजाला साथ मिळत नाहीये. गोलंदाजाने जर चांगली कामगिरी केली तर त्याचे साथ मिळाला पाहिजे क्षेत्ररक्षणाची, मात्र तसं न पाहता इथे मात्र चेंडूला दिशा दिली बाबूनं आणि थर्ड स्लिपच्या क्षेत्रामध्ये चांगला सेल टिपला. फलंदाज बाद झाला. बाबू हा निश्चितच मैदानाच्या बाहेर येईल. कुठल्याही प्रकारे चांगली कामगिरी न करता मैदानाच्या बाहेर जरूर आलाय फलंदाज बाबूला जास्त कामगिरी करता आली नाही. 4 चेंडू जरूर फेकलेत. पहिल्या चेंडूचा विचार केला असता पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय 2 धावा, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर इथे आपण पाहतोय सिंगल आणि त्याच्यानंतर मिळालेला हा विकेट. इथे बाबू या फलंदाजाची इनेट नंबरवरती 3 मैदानामध्ये दाखल झालाय डावकुरे हाताचा फलंदाज संजय पारधीला आपण पाहतोय उर्फ डॉक्टर म्हणून आम्ही निश्चितच या खेळाडूला वारंवार बोलत असतो. हा सुद्धा खेळाडू डावकुरे हाताचा फलंदाज एक घातक फलंदाज आहे ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. तो फलंदाज आपण पाहतोय. इनसाइड एज क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू फाईन लेग स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये थांबणार नाही.
गल्ली पॉईंटच्या क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडू गेला, हा आला चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. 4 धावफलकावरती धावा बनतील 11 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा जर विचार केला असता धावफलकावरती धावा बनल्या 13 धावा. एक फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय हरिग्राम संघाच्या. तर मात्र इथून मात्र P1चं षटक समाप्त झालंय. P1च्या षटकामध्ये फलंदाजाची दादागिरी चालायला पाहिजे होती, मात्र तसं न करता 50% गोलंदाजी चांगली केली, तसेच फलंदाजी सुद्धा चांगली केली. मात्र एक फलंदाजाला बाद करण्यामध्ये ज्या गोलंदाजाला यश आलं तो गोलंदाज आपण पाहिला सूरज निरगुडाला. त्याच्यानंतर वैयक्तिक कोटेल पहिलं आणि सांगी कोटेल दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय पिंटूला पाहतोय. मात्र पिंटूला चांगली गोलंदाजी करावी लागेल. जोपर्यंत मैदानामध्ये रवी सारखा फलंदाज आहे तोपर्यंत मोठ्या फटक्याची जरूर आशा असणार आहेत. मात्र फलंदाज कुठेतरी बीट होताना दिसतंय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानामध्ये पाहायला मिळाली. खरं तर पहिला चेंडू सुरेख टाकला, 5वा चेंडू टाकला. ज्यावेळी खेळपट्टीवरती चेंडू टाकला त्यावेळी आउटस्विंग झाला फलंदाजाला. या चेंडूचा इथून मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. लॉंग ऑफ झाला इथे क्षेत्ररक्षक तैनात होता. घेतलेला हा जेल आणि मिळालेला हा मोठा हादरा हरिग्राम संघाला रवी याच्या खेळीचा जरूर अंत होईल. इथून आपण पाहतोय फलंदाज रवी याच्या खेळीचा अंत जास्त काल मैदानामध्ये टिकून ठेवलं नाही. इथे गोलंदाज पिंटू निरगुडानं चांगली गोलंदाजी केली. खरं तर पहिला चेंडू टाकला होता, पहिला चेंडू निर्धाव टाकला. त्याच्यानंतर आपण पाहतोय रवी सारख्या डावखुरी हाताच्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश जरूर आलं. तिथून मात्र इनेट नंबरवरती 4 वरती दाखल झालाय. आपण पाहतोय संतोष पारदी, एक मिडल होल्डर, संघाचा ट्रम्प कार्ड म्हणून ज्याच्याकडं पाहिलं जातं संतोषला. खरं तर अष्टपैलू खेळाडू, मिडल होल्डर कसा असावा हे मात्र निश्चितच वारंवार प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं पालतंय. खरं तर सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर रवीसारखा फलंदाज तसेच बाबूसारखा फलंदाज मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर पुन्हा एकदा धुरा इथे आपण पाहतोय संतोष आणि संजयच्या हातात आणून दाखवले आणि हा चौकार, या चौकाराच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावेल. मिडल होल्डर कसे असावे, सलामीची जोडी मैदानामधनं बाहेर गेल्यानंतर स्वतःवरती ही जिम्मेदारी आली आणि जिम्मेदारीचं ओझं स्वतःच्या डोक्यावरती घेऊन इथे निश्चितच चौकाराच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. या चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जरूर सरसवर धावफलकावरती धावा बनल्यात. 17 धावा 2 गड्याच्या मोबदल्यानंतर क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. फायनल सुरक्षामध्ये क्षेत्ररक्षक आहे, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जरूर झालंय. असं वाटलं होतं हा चौकार, मात्र तितकं चांगलं क्षेत्ररक्षण तैनात केलंय त्या ठिकाणी आपण पाहिलं. इथे प्रवीण हा क्षेत्ररक्षक होता, संघाचा संतोष हा क्षेत्ररक्षक होता, संघाचा संगनायक, संघाचा ट्रम्प कार्ड, संघाचा अष्टपैलू खेळाडू. असं वाटलं होतं की हा चौकार जाईल, मात्र कुठेतरी चांगली अडवणी केली आणि त्याच्यानंतर 2 धावा अडवण्यामध्ये यश आलं. इथे मात्र रिस्की धाव पूर्ण करण्यामध्ये यश आलं नाहीये. तू मै फलंदाज डावखुरी हाताचा फलंदाज बाद होईल. आपण पाहतोय संजय पारदी, एक चौकाराच्या मदतीने जरूर केला होता संजय पारदी, मात्र 6 वरती बाद जरूर व्हावं लागलं. अशा चुका मात्र नक्कीच तुम्हाला मैदानातून बाहेर काढतील. हरिग्राम संघाला त्याची जागा जावण्यासाठी गेलोय.
शंकर पारधी मैदानामध्ये निश्चितच इनेट नंबर 5 वरती दाखल होताना दिसेल. शंकरला आपण पाहतोय. शंकरचा विचार केला असता छोटा पॅकेज बडा धमाका. खरं तर शंकरवरती ही पुन्हा एकदा रिस्पॉन्सिबिलिटी जिम्मेदारी आणून दाखवली आहे. शंकरवरती आशा असणारे संघाच्या. शंकर म्हणजे आमचा मित्र लुका. तर लुकाला चांगली कामगिरी करावी लागेल. बॅट टप्पा चेंडू, बॅटच्या रडार मध्ये चेंडू आलाय, मात्र त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मात्र इसकी धाव पूर्ण करण्यामध्ये यश येईल का? पंचांचा इशारा येणं बाकी आहे. पंचांचा इशारा आलाय. हा फलंदाज जरूर बाद होईल. ज्या ठिकाणी एक डाव होती त्या ठिकाणी दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, मात्र चांगली एफर्ट दाखवलं संतोष या क्षेत्ररक्षकानं. खरं तर संतोष त्या ठिकाणी होता, असं वाटलं होतं की हा षटकार जाईल आणि संतोषनं केलेली ही चांगली कामगिरी खरं तर सर्व काही सांगून जाईल. इथे आपण पाहतोय वाघेरा संघाला, वाघेरा संघाचा विचार केला असता वाघेरा संघ सुद्धा एक बलाढ्य संख्या या विभागातील, तसेच हरिग्राम संघ सुद्धा या कॅमेरा म्हणला विनंती असणार आहे. आपण लगेच फोन कॉल उचलायचा आहे. येस, धावफलकावरती धावा जमा झाल्यात. 21 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 21 धावा धावफलकावरती जरूर जमा झाल्यात. दोन षटकांच्या मदतीनं 12 चेंडूचा खेळ जरूर हा समाप्त झालाय. 12 चेंडू नंतर धावफलकावरती धावा जरूर बनल्यात. 21 धावा धावफलकावरती जरूर बनल्यात. तर मात्र अद्यापही संतोष फलंदाज मैदानामध्ये जरूर खेळपट्टीचा तळ ठोकून राहिल्याच्या संतोषनं चौकाराच्या मदतीने जरूर खेळलाय. अद्याप 6 वरती जरूर आहे हा संतोष, मात्र संतोषला मोठे फलंदाजी जरूर खेळावी लागेल. बैट टप्पा चेंडू, ताकतीचा वापर, इट्स अ मिडल ऑफ द बैट, यहाँ से बल्ले से टक्कर की आवाज जरूर आई थी. ऐसा लगा था कि ये गेंद मैदान में नहीं रहेगी. ये 6 रन के मध्य से स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ हम देख सकते हैं. स्कोरबोर्ड पर रन जरूर बन चुके हैं. 27 रन ऑन द स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. हियर्स वी आर सीन 27 रन्स ऑन द स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मी म्हटलं होतं की जोपर्यंत फलंदाज संतोष आहे क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, इथे आडवा, इथे रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. रिव्हर्स स्वीट म्हणजे लगा तो कामयाब वरना बर्बाद, अशी आपण व्याख्या मांडतो या फटक्यावरती. मात्र इथं आपण पाहतोय तसं काही पाहायला मिळालं नाहीये. इथे निश्चितच सरळ बॅटनं चेंडू जर धावा जर बनत असेल तर निश्चितच बॅट उलटी करायची गरज नाहीये, मात्र तेच पाहायला मिळतंय. इथून मात्र पहिल्या चेंडूवरती जरूर इथे आपण पाहिलं होतं मोठा फटका आला होता. त्याच्यानंतर निर्धाव चेंडू फेकण्याचं काम, 2 निर्धाव चेंडू फेकण्याचं काम केलं होतं. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. हा मात्र चौथा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला, म्हणजेच कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली. इथे वाटलं होतं पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आल्यानंतर कुठेतरी हा षटक मात्र महागडा ठरेल वाघेरा संघासाठी, मात्र तसं न करता संघाच्या संघनायकानं प्रवीण चांगली गोलंदाजी कशी केली. संघाचा संघनायक असावा कसा, हा जिवंत आणि ज्वलंत उदाहरण मैदानामध्ये पाहायला मिळालं. प्रवीणाचे गोलंदाज क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, इथे क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट होईल का? इथे डायरेक्ट हिट होण्याचा प्रयत्न जरूर करायला पाहिजे होता. इथे गल्लीच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता, त्यानं इथून एक धाव जरूर मिळाली. एकेरीच्या धावेने संघ मात्र पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा बनतील. 28 धावा धावफलकावरती जरूर बनल्यात. अद्यापही शेवटचा चेंडू शिल्लक असतील तिसऱ्या षटकातील. कितवा अंक दडला असेल? फलंदाज आपण पाहतोय 63 नंबर जर्सी घातलेला फलंदाज. मोठ्या आशा असणार आहेत पाठीराख्यांच्या याच्यामधनं. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, देखना फटका, गुडना टेक दमाशा देख. इथून मात्र चौकाराच्या मदतीनं पंच इशारा करतील. षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. 3 षटकाच्या मदतीनं इथे 18 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये समाप्त झालाय. धावांचा जर विचार केला असता धावफलकावरती धावा बनल्यात. 32 धावा धावफलकावरती बनल्यात 4 फलंदाजाच्या मोबदल्यानंतर. 32 धावा. अजूनही शेवटचं षटक मैदानामध्ये असणार आहे. तोपर्यंत निश्चितच वाघेरा गाव म्हटलं तर दशरथ यांचं नाव जरूर पुढे येतं. दशरथ निरगुडा साहेबांना विनंती असेल, दशरथ
निरगुडा साहेबांना विनंती असेल, खरं तर वाघेरा गावचे सुशिक्षित व्यक्तिमत्व, दशरथ निरगुडा म्हटलं तर सुशिक्षित व्यक्तिमत्व, तसेच शांततेचं व्यक्तिमत्व, शांतता, प्रियता, खरं तर यांच्या मुखातनं कधी आपण पाहतोय वाईट शब्द यांच्या मुखातनं कधी निघत असतो, लहान असो मोठा असो, कधी त्यांना ते निश्चितच रिस्पेक्ट देत असतात. वाघेरा गावचं दशरथ निरगुडा साहेबांना विनंती असेल यायचं आहे मंचावरती. आमच्या मंचावरती आपण असं नसतं व्हायचं आहे साहेब, तुमची ही जागा अजून कुठे नसून आमच्या मनामध्ये आहे, आमच्या मंचावरती आहे. शेवटच्या सामन्यामध्ये निश्चितच हानीमारक फलंदाजी करावी लागेल. केलेली चुकी मिळालेले हा 4 धावा, 4 धावा जरूर ॲड होतील. या 4 धावेने संघ पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा जरूर बनतील. 36 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. इथे पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय चौकार. इथे हरिग्राम संघ म्हणून त्यांची गोलंदाजी, ताकदवार गोलंदाजी म्हणून त्यांची ओळखली जाते. इथून मात्र क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. गोल फलंदाज आपण पाहतोय संतोषनं. संतोषचा विचार केला असता एक चौकार, एक 2 चौकार, तर एक षटकाराच्या मदतीने फलंदाज जरूर खेळतोय. 21 आपण पाहतोय चांगली फलंदाजी जरूर करतोय, मात्र निर्धाव चेंडू, पहिला चेंडू चौकार, त्याच्यानंतर हा निर्धाव. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, ताकदीचा वापर, इट्स अ मिडल ऑफ द बॅट से असं टक्कर की आवाज जरूर आहे ती. ए बिग इट्स अ माइटी सीट. चेंडू सीमा रेषा पार. हा येतोय हाय अँड हँडसम दर्जेदार षटकार. या षटकारच्या मदतीनं धावफलकावरती धावा जरूर बनतील. धावफलकाचा विचार केला असता 42 धावा धावफलकावरती जरूर बनल्यात. इथून हरिग्राम संघ त्यांची गोलंदाजी म्हणून ही त्यांची ताकद ओळखली जाते. जरूर 40 जरी धावा असल्या असत्या तरी त्यांना जरूर जमल्या असत्या, कारण असे अनेक सारे गोलंदाज त्यांच्यामध्ये आहेत. कारण आपण मागच्या वीकमध्ये निश्चितच जय वाघोबा याची ती स्पर्धा भरवली होती. 24 चेंडूमध्ये आपण पाहिलं होतं. सामना होता हरिग्राम बनाम कर्जत पाली, डिक्सल पाली हा संघ होता. त्याच्यानंतर 24 चेंडूमध्ये 27 धावा डिफेंड केल्या होत्या याच हरिग्राम संघानं. आणि त्याच हरिग्राम या मैदानावरती, हरिग्राम संघ या मैदानावरती खेळत असताना वाघेरा संघापुढं धावा बनवल्यात अद्याप 44 धावा. मात्र वाघेरा संघाला सुद्धा कमी लेखून जमणार नाही. हमारा समय आएगा तो हम जरूर बताएंगे हे जरूर दर्शवताना आपल्याला दिसेल वाघेरा संघ. वाघेरा संघ संतोष सारखा मोठा, प्रवीण सारखा मोठा फलंदाज या सामन्यात या संघामध्ये सुद्धा असणार आहेत. ताकदीचा वापर, चेंडू सीमारेच्या पार. 3 मात्र देखना फटका सजवलाय. सामन्याचा शेवट गोड केलाय. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा बनतील. 50चा आकडा इथे निश्चितच कंप्लीट केलाय. 50 कंप्लीट. संघ खुश मध्ये टाळ्यांच्या गडगडामध्ये स्वागत केलाय फलंदाज संतोष. 24 चेंडूमध्ये बनवायच्यात 51 धावा. आता मात्र येणारा काल आणि वेल ठरवेल. इनकमिंग 24 बॉल्स नीड 51 रन्स टू दी विन्स टू दी वी आर सीन ऑन दी वाघेराज टीम. 24 चेंडूमध्ये बनवायच्यात 51 धावा. तर निश्चितच पूर्ण क्रिकेट प्रेमींसाठी एक चांगली टुर्नामेंट्स बनवण्यात आली गेली आहे. तर पनवेल विभागामध्ये आदिवासी विभागातील ही निश्चितच पहिली, आधी पनवेल विभाग नाही तर पूर्ण आपण पाहतोय रायगड जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्र तालुक्यातील ही पहिली अशी स्पर्धा असणार आहे. आदिवासी विभागातील सर्वात मोठी स्पर्धा आपल्या भेटीस येणार आहे. येत्या 25 तारखेला मालिकावीरासाठी 2 बाईक असणार आहेत. या स्पर्धेमध्ये जय महाराष्ट्र क्रिकेट संघ मोठी धामणी आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. 25 फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे ते 2 फेब्रुवारी असे 6 दिवशी ही स्पर्धा. प्रत्येकी दिवशी
8 संघ खेळवण्यात येणार आहेत. प्रथम पारितोषिक या स्पर्धेचा आपण पाहतोय 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये, तृतीय पारितोषिक 30, तर चतुर्थ पंचम आणि 6वे पारितोषिक आपल्याला 25-25-25 असे पाहायला मिळेल. खरं तर मॅन ऑफ द सिरीज ABC गटासाठी एक बाईक असणार आहे आणि DEF या गटासाठी एक बाईक असणार आहे. अशा 2 बाईक आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट शतरक्षक अशा स्पोर्ट्स सायकल्स असणार आहेत. 3 सायकल्स असणार आहेत. अशी मोठी स्पर्धा आपल्या भेटीस येणार आहेत. खरं तर ज्यांना कुणाला या स्पर्धेसाठी प्रवेश घ्यायचा असेल, एंटायर व्हायचा असेल, तर निश्चितच आयोजकाशी संपर्क साधायचा आहे. अतिथी मंचावर निश्चितच ज्या प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती आम्हाला लाभली गेली आहे, राजूदादा पाटील साहेब, तसेच रोशनदादा म्हात्रे, हरिग्राम गावचे निश्चितच एक सुशिक्षित आणि शांततेचे व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडं वारंवार बघितलं जातं. खरं तर हरिग्राम गाव म्हटला तर निश्चितच राजूदादा पाटील आणि रोशनदादा म्हात्रे यांचं नाव घेण्यास काही हरकत नाही. सुशिक्षित व्यक्तिमत्व, तसेच आपण पाहतो शांततेचं आणि प्रियतेचं एक व्यक्तिमत्व हरिग्राम गावचे. निश्चितच तुमचं सुद्धा या आमच्या आमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं सुद्धा सहर्ष स्वागत. तुम्ही आलात आणि या स्पर्धेची खरं तर शोभा वाढवली. स्पर्धा किती मोठी असली, जर त्या स्पर्धेला प्रमुख पाहुणे जर नसतील तर त्या स्पर्धेला शोभा येत नाही असं म्हटलं जातं. खरं तर अंगणामध्ये किती मोठं झाड असलं आणि त्या झाडेला फुले आणि जर फळे आले नाही तर त्या झाडाला आपण व्हॅल्यू देत नाही. तसेच या क्रिकेटमध्ये सुद्धा जर एखादी मोठी जरी स्पर्धा असली, त्या क्रिकेटमध्ये आयोजन कितीही चांगलं असलं, मात्र जर प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती नसली तर मात्र त्या स्पर्धेला शोभा येत नाही. सामना तितकाच इम्पॉर्टंट असणार आहे. जाऊया वळूया मैदानाकडे. सामना तितकाच इम्पॉर्टंट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हरिग्राम संघ, ज्या हरिग्रामची म्हणून गोलंदाजी म्हणून ताकद ओळखली जाते, तो हरिग्राम संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्प्रेड जरूर व्हायचंय. हरिग्राम संघ जास्त उशिरा लावायचं नाहीये. इथून आपण पाहतोय मोठा फलंदाज इथे मैदानाच्या बाहेर जाताना दिसेल. संतोष हा फलंदाज, ज्याच्यावरती संघाची धुरा होती, तो फलंदाज मैदानामध्ये बाहेर काढण्यामध्ये यश आलं. गोलंदाज आपण पाहतोय रवी. या गोलंदाजाला मी पहिलेच म्हटलं होतं की ताकद गोलंदाजी म्हणून त्यात हरिग्राम संघाची ताकद ओळखली जाते. खरं तर रवीनं चांगली गोलंदाजी केली. पहिला चेंडू इथे आपण पाहिला होता. पहिला चेंडू निर्धाव फेकला होता आणि त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आता मात्र चेंडूला सन्मान, क्रिकेटचं सौंदर्य. ऑफ साईडला चेंडूला क्लिक केला, चेंडू गेला सीमारेषा पार. हा येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने पुन्हा एकदा हा आशेचा चौकार असणार आहे, विजयाच्या आशेचा चौकार असणार आहे. या चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. खरं तर 4च धावा धावफलकावरती लागली. पहिला चेंडू फेकला होता निर्धाव चेंडू, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद, वाईट चेंडू फेकला होता. तिसऱ्या चेंडूवरती विकेट आणि चौथ्या चेंडूवरती आपण चौकार पाहायला मिळालेला. धावफलकाचा विचार केला असता धावफलकावरती धावा बनल्यात 5 धावा एक फलंदाजीच्या मोबदल्यामध्ये. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 24 चेंडूमध्ये बनवायचे होते 51 धावा. आता मात्र P1चं षटक, हाणामारीचं षटक. इनसाइड सर्कल्स वी आर सीन द 9 फील्ड इन 9 प्लेयर्स अँड आउट ऑफ सर्कल्स वी आर सीन द 2 प्लेयर्स. इट्स अ व्हेरी डेंजरस ओव्हर. मात्र इथे आपण पाहतोय सुरेख गोलंदाजी. तिथे मिडॉनच्या क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात होता आणि झेल जरूर टिपलाय. फलंदाज पुन्हा एकदा बाद होईल. प्रवीण संघाचा संघनायक, ज्याच्यावरती मात्र संघाच्या आशा होत्या. इनेट नंबर होते 3 वरती आला होता. जास्त काल मैदानामध्ये टिकून राहिला, राहून दिलं नाही. पहिल्या चेंडूवरती चौकार लागलं होतं. असं वाटलं होतं की हा फलंदाज मात्र निश्चितच चांगली फलंदाजी दाखवेल, मात्र तसं न करता येस ओके येस शेवटचा चेंडू असणार आहे पंच. पहिला चेंडू फेकला होता निर्धाव चेंडू, दुसरा चेंडू वाईड, तिसरा चेंडू विकेट, चौथा चेंडू चौकार, 5वा चेंडू इथे आपण पाहतोय निर्धाव आणि 6व्या चेंडूवरती वाईड. असे 6 चेंडू फेकल्यानंतर इथे दुसरा चेंडू वाईड फेकला होता. त्याच्यानंतर आपण पाहतोय हा शेवटचा चेंडू. इथून मात्र रिस्की धाव पूर्ण करेल का? रिस्की धाव इथे मात्र निश्चितच कंप्लीट केली. इथून आपण पाहतोय पंच इशारा करतील. षटक क्रमांक
पहिले समाप्त झाले पंच. या 2 धावा ना 3 धावा 3. ओके, या 3 धावेने संघ मात्र पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा बनल्या गेल्यात 8 धावा. तर मात्र येणारे 18 चेंडू असतील आणि विजयासाठी आपण पाहतोय ती गरज असेल 43 धाव्यांची. 18 चेंडू 43 धावा बनवायचे, 51 धावा. 18 चेंडू आणि बनवायचे तिथे 43 धावा. तर मात्र सामना अजूनही बॅलन्स असणार आहे. सामना 50% सामना हा हरिग्राम संघाच्या बाजूनं आणि 50% सामना वाघेरे संघाच्या बाजूनं. सामना बॅलन्स असणार आहे. अद्यापही आपण पाहतोय मैदानामध्ये चुरशीचा सामना मैदानामध्ये लढेल याच्यामध्ये काही शंका नसणार आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय बाबू पारदीला पाहतोय. वेगवान गोलंदाज निश्चितच ठरला गेलाय कित्येकदा. बॅटच्या रडारमध्ये चेंडू. इट्स अ मिडल ऑफ द बॅट. टक करून आवाज जरूर आला होता. चेंडू सीमारेषा पार. हा येईल दर्जेदार षटकार. विजयाच्या निश्चितच आशा दाखवणार हा षटकार आलाय. फलंदाज आपण पाहतोय पिंटू निरगुडेच्या माध्यमातून. पिंटू निरगुडेचा विचार केला असता या षटकाराच्या माध्यमातून निश्चितच संघाच्या पुन्हा एकदा ज्या आशा ढासळल्या होत्या त्या आशा विजय पुन्हा एकदा आणून दाखवल्यात पिंटूनं. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. 14 वरती जाऊन पोचलाय. 2 फलंदाज निश्चितच आपण पाहतोय. संतोष सारखा फलंदाज मैदानाच्या बाहेर गेला होता आणि त्याच्यानंतर संघाचा संघनायक आपण पाहतोय प्रवीण सारखा फलंदाज मैदानाच्या बाहेर गेला होता आणि त्याच्यानंतर धुरा दिली पिंटू निरगुडेच्या माध्यमातून. बॅटची इनसाइड एज, टॉप अप एज, बिग फिश इज इन द नेट, मोठी मछली जेल में फसी. इथून आपण पाहतोय पिंटू निरगुडा याच्या खेळीचा अंत. पाहतोय आता मात्र पंचांचा इशारा ना वाटते. इट्स अ वाईड बॉल. इट्स अ वाईड बॉल. added 1 runs in the score. We are seen on the scoreboard 15 runs, loss of 3 wickets. Having a bowler's name by the left side umpire, we are seen bowler's name Babu Pardi. Having a good bowler, have a more capable to throw a good balls, but umpire shot it's also wide ball. Against after throwing the wide balls, 1 run side in the score. We are seen on the scoreboard 16 runs, loss of 3 wickets. Against having the on the popping crease batsmen, we are seen having a good batsmen via the teams of Waghera. He trying to play big shots, but there is no chance to play big shots because having a good bowler. We are seen बाबू पारदी हा गुड बॉलर आहे, चांगला बॉलर आहे, जो कपॅबल आहे चांगली गोलंदाजीसाठी. हॅव्हिंग अ फास्टेस्ट बॉलर. पंचांच्या डावीच्या बाजूने चांगली गोलंदाजी करण्यामध्ये यश जरूर आलंय. पंचांकडे दाद बघा. पंच इशारा करतील इट्स अ वाईड बॉल. हा अवांतर चेंडू. पंचांशी वाद घालायचं नाही. आपण पाहिलं गेलं आपली खेळाडूवृत्ती दाखवायचे. आपण जर चांगले आपली खेळाडूवृत्ती दाखवायचे. बघा क्रिकेटचा क्रेज एवढा पुढे चाललाय की जर एक काल होता की जर पंचांचा निर्णयाला ठाम न मानता म्हणजे पंचांच्या निर्णयाला फेटाळून लावून एक असा काल होता की खेळपट्टीवरती फलंदाज बसायचे किंवा क्षेत्ररक्षण करणारे संघ बसायचे. मात्र टेनिस क्रिकेटचा क्रेज इतका पुढे गेलाय. तुम्हाला निश्चितच खेळाडूवृत्ती दाखवायचे. पंचांशी जास्त काल हुजत घालायचं नाही आणि पंचांशी इथून आपण पाहू इट्स अ नो बॉल, नो चेंडू. निश्चितच
नो चेंडू फेकल्यानंतर आपण पाहतोय मैदानामध्ये इट्स अ फ्री हिट. एक काल होता आपण पाहतोय आणि पंचांकडे जास्त सपोज आपण जास्त उजेत घालायचं नाही. खेळाडू वृत्ती दाखवणं हे इम्पॉर्टंट आहे. क्रिकेट आहे मित्रांनो. ता मात्र गुड इथून मात्र फ्री हिट असल्या कारणानं इथून निर्धाव चेंडू सांगता. जर एसटी चित्त बाद झाला असेल, having a good decision, good opportunity to the batsmen, but not taken on this ball because of the batsmen feel that it's a wide ball, but it's a not do like that. तसं काही झालं नाही. चेंडू डायरेक्ट एसटीला आदलला. बॅटच्या रडार मध्ये चेंडू खाली शतरक्षक. इथे चेंडू सीमारे शपार. हा येतोय दर्जेदार षटकार. या षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. धावफलकाचा विचार केला असता 24 वरती धावफलक पुढे सरसवलाय. आपण फलंदाज पाहतोय जोमा निरगुडाने चांगली फलंदाजी दाखवले. या जोमा निरगुडाची बॅट जरूर चालवावी लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. खरं तर दुसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना बाबू फलंदाज हा महागडा ठरतोय. ज्या बाबूची मात्र मी गणना केली होती, तुलना केली होती, ज्या बाबूची मात्र मी निश्चितच आपण पाहतोय वैशिष्ट्यता दाखवली होती, तो बाबू मात्र इथे महागडा ठरताना दिसतोय. इट्स अ गुड बॉल. निर्धाव चेंडूची सांगता पंच इशारा करतील. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूंचा खेळ समाप्त मैदानामध्ये झालाय आणि धावफलकावरती बनल्या गेल्यात. 24 धावा. 12 चेंडू 24 धावा. येणारे 12 चेंडू विजयासाठी गरज असेल 27 धाव्यांची गरज. 12 चेंडू 27 धावा. हे षटक निर्णायक षटक असेल. या षटकामध्ये जर मोठी धावा संख्या जर उभारली, कमीत कमी 15 धावा जरी आल्या तर सामना पाहण्यासारखं होईल. याच्यामध्ये तिलभर शंका नसणार आहे. कदर करना सीख लो दोस्तों अपनों की, फिर मंजिलें मिलेगी तुम्हें सपनों की. यहाँ से कदर जरूर करना पड़ेगा बल्लेबाजों को, कदर जरूर करना पड़ेगा गेंदबाजों को. आने वाले के गेंदे बची है 12 और जीत के लिए चाहिए 27 रन वागेरा टीम को. यहाँ से कौन सी टीम जीतेगी इस मुकाबले में, कौन सी टीम अपना रास्ते खुले करेगी इस मुकाबले में, कौन सी टीम को जाना पड़ेगा अपने घर पे, ये भी देखने को मिलेगा. आने वाले गेंदे बची है 12 और 27 रन की जरूरत होगी वो वागेरा टीम को. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने को लिए कभी हार नहीं होती. एक हार से कोई फकीर नहीं बनता और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. गेंदबाज अंपायर के दाएं तरफ से यहाँ से हम देख सकते हैं इट्स अ वाइड बॉल थ्रोन अवे बाय द लेफ्ट अंपायर. ए वाइड बॉल जरूर फेंका गया है. 1 रन जरूर ऐड होगी स्कोर बोर्ड के अंदर. रन जरूर बनेंगे. 25 रन ऑन द स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. यहाँ से अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी. गेंदबाज हम देख सकते हैं अंपायर के दाई तरफ से गेंदबाज बालू ठाकरे को देख सकते हैं. अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी. बल्लेबाज देख सकते हैं जो पॉपिंग क्रीज पे खेलने के लिए तैयार है. अभी अंपायर का अगेंस्ट ये इशारा जरूर आया. वाइड गेंद जरूर फेंकी गई है. यहाँ से हम देख सकते हैं प्रेशर आहे गेंदबाजी बन चुकी है. प्रेशर जरूर बनलं गेलंय. इथून मात्र चांगली गोलंदाजी करणं जरूरी असेल. सलग 2 अवांतर चेंडू फेकले म्हणते 2 एक्स्ट्रा धावा जरूर मिळाल्या गेल्यात. इथे आपण पाहतोय वागेरा संघाला सामना रोमांचक, सामना अट्टाकटीचा सामना, टफ परिस्थिती, सामना पाहिल्यासारखा मिळालाय. अंगावरची शहारे जागवणारा हा सामना आपल्याला भेटीस आणून दाखवलाय. दोन्ही संघानं एक हरिग्राम संघ त्यांच्या विपक्ष खेळणारा संघ आपण पाहतोय. इथून वागेरा संघ ताकदवार संघ. 12 चेंडू मध्ये बनवायच्या होत्या 27 धावा. मात्र इक्वेशन मात्र इथे चेंज झालंय. इथून पुन्हा एकदा पंच इशारा करतील. इट्स अ वाईट बॉल अगेन्स्ट थ्रोविंग द वाईट बॉल. ज्यावेळी अवांतर चेंडू टाकता त्यावेळी मात्र बेनिफिट जरूर मिळतोय ते वागेरा संघाला. कारण न काही करता धावा जरूर ऍड होत आहेत ते वागेरा संघाला. बाद में पछतावा करने से अच्छा कि एक बार जी जान लगाकर कोशिश कर लीजिए. यही कहना चाहूंगा बल्लेबाज को. यहाँ से जरूर हारने के बाद पछतावा करने से अच्छा यहाँ पर जी जान लगाकर कोशिश जरूर करने पड़ेगी. मैच में रोमांचकता, मैच रफ एंड टफ देखने को मिलता हुआ यहाँ पे हम देख सकते हैं. वागेरा बनाम हरिग्राम टीम ने बनाए थे 24 गेंद में 50 रन. टारगेट सेट किया था 51 रन का.
वहां से 2 गेंदों में जरूर बनाए गए थे 24 रन, 12 गेंदों में 27 रन की जरूरत थी, लेकिन वहां पे किधर तो यहाँ की इनर एज जरूर लगी है, झेल जरूर जीत लिया, टिप लिया। वहां से बल्लेबाज आउट होता हुआ समाधान निरगुडा जो बल्लेबाज ओपनिंग के लिए गया था, ज्यादा कुछ किया नहीं इस बल्लेबाज में, फलंदाज जरूर बाद झाला, त्याची जागा सावरण्यासाठी आलाय आता मात्र सोनू निरगुडा, ज्या सोनूला मात्र निश्चितच मोठ्या फटक्यांची जरूर मैदानामध्ये आपला दिखावा दाखवावा लागेल, कारण संघ अडचणीत आहे आणि अडचणीतनं बाहेर काढावं लागेल। ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा। अभी वागेरा टीम मुसीबत में है, या सोनू निकालेगा इस मुसीबत से, वो भी देखने को मिलेगा अपन को। इतनी ठोकरें देने के लिए शुक्रिया जिंदगी, चलने का सही नहीं, एक संभलने का हुनर जरूर दिखाए, संभलने का हुनर जरूर दिखाना पड़ेगा। क्रॉस द लाइन खेलने का प्रयास यहाँ पे जरूर किया गया था, डॉट गेंद की आंखने देखनी जरूर मिलेगी। नो रन्स ऑन दिस बॉल्स, अभी इक्वेशन विल चेंज हियर, इक्वेशन वी आर सीन्स 9 balls 24 runs, 9 गेंदे 24 रन। एक बड़ा फटका जरूर मैच में रोमांचक देखने को मिलेगा। इथून मात्र ज्यावेळी खेळपट्टीवरती चेंडू पडला, चेंडू आउटस्विंग झाला, पंच इशारा करतील, हा आलाय अवांतर चेंडू। वाईट चेंडूची सांगता मैदानामध्ये 9 चेंडू 23 ची सरासरी, लहरों की नजाकत देखकर लगता ही नहीं ये कश्तीरिया भी डुबा सकती है। वही तो देखने को मिलेगा, बल्लेबाज को देखने का ऐसा लगता है कि ये बल्लेबाज नहीं जीता सकता है सामना। क्रिकेट है मेरे दोस्त, देर इज नो वर्ड इन द क्रिकेट इफ दो अल्दो बट, या क्रिकेटमध्ये या शब्दांना अंतर नाही, जर आणि तर या शब्दांना सामना तितकाच इम्पॉर्टंट। एक चेंडू निर्धाव तर एक चेंडू आपण पाहतोय अवांतर, असं समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। येणारे 8 चेंडू 23, एखादा मोठा फटका सामना पुन्हा एकदा बदलवू शकतो इथे वाघेरा संघाला। मात्र तितकाच नामवंत गोलंदाज आपण पाहतोय बालू ठाकरेला। बैट के रडार में गेंद आई है, वहां पे है 2 फील्डर के बीच में गेंद, जरूर नो मैंस लैंड में वहां पे था, वहां पे 2 रन जरूर ले लिए। 2 रन के मत से स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ हम स्कोरबोर्ड पे देख सकते हैं। 30 रन, अभी आने वाले 7 गेंदे बचे, 21 रन। या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर सामना पुन्हा एकदा पाहण्यासारखा होईल, याच्यामध्ये तिलभरी शंका नसणार आहे। षटकार आला तर 15 धावा लागतील शेवटच्या चेंडूमध्ये, आणि चौकार आला तर 17 धावा। षटकार येईल का शेवटच्या चेंडूमध्ये? इथून मात्र चेंडूला सन्मान दिलाय, ऑफ साइडला सिलेक्शन, शॉट सिलेक्शन केलाय, तिथून मात्र दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, रिस्की धाव इथून मात्र पूर्ण झालेली नाहीये, फलंदाज बाद होईल, पंच इशारा करतील, षटक क्रमांक समाप्त झालाय आणि फलंदाज सुद्धा बाद झालाय। जिनके इरादों में जान होती है उसकी उड़ान आसमान को तय करती है, इरादों में किसकी जान है ये भी देखने को मिलेगा। अभी यहाँ से आने वाली गेंदें बची है 6 और 20 रनों की जरूरत, सामना किसके साइड से झुकेगा। इनकमिंग 6 balls नील 20 रन्स विन टू दी वाघेरा टीम। सामना रोमांचक, सामना पाहण्यासारखा, तोपर्यंत प्रेक्षकांची मन जिंकण्यासाठी जाऊया डीजे मास्टरांकडे, आमचे परम मित्र जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता। अरे जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। यहाँ से संघर्ष जरूर करना पड़ेगा। बल्लेबाजी करने वाली टीम को बैट को बीचों बीच यहाँ से टक करके आवाज जरूर आता, ऐसा लगा था ये जरूर छक्का जाएगा, लेकिन वहां पे फील्डर ने अच्छी खेल जरूर ले लिया और बल्लेबाज को अपने घर का रास्ता दिखा लिया। यहाँ से अगर ये छक्का आ जाता तो ये सामना बनने देखने लायक हो जाता, लेकिन ऐसा देखने को नहीं मिला। फलंदाजाने चांगला आपला 100% एफर्ट्स दिला होता, मात्र इथे ताकद कमी पाहायला मिळाली आणि फलंदाज बाद झाला, तो म्हणजे गणेश चौधरी डीजे।
कमबॅकिंग गेंदबाजी जरूर फेकी थी. इथून ताकदीचा वापर सोनून इथे मोठा फटका जरूर लागला होता. क्षेत्ररक्षक झेल खाली, झेल जरूर सोडलाय आणि झेलची किंमत मोजावी लागेल का. या 2 धावा जरूर मिळवल्यात. आता मात्र सामना पाहण्यासारखा होईल. येणारे 3 चेंडू विजयासाठी 17 धावेची गरज. प्रत्येकी चेंडूवरती मोठा फटका षटकार लागावा लागेल. 3 चेंडू 17 धावेची गरज. इथून निर्धाव चेंडूची सामना या चेंडूवरती होता, मात्र त्या चेंडूवरती मात्र मोठा फटका आला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता सामना एका बाजूनं सामना झुकला गेला हरिग्राम संघाच्या बाजूनं आणि सामना विजयाच्या दिशेने झुकताना दिसतोय वाघेरा संघाच्या बाजूनं. खर तर विनर विनर अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. इथून जो संघ जिंकेल तो खैरकाटी संघाच्या विरुद्ध लढताना दिसेल. इथून सामना जिंकला गेलाय. खर तर हरिग्राम संघानं 1 चेंडू शिल्लक असणार आहे. 1 चेंडू मध्ये बनवायच्यात 16 धावा. सामन्यामध्ये फक्त आणि फक्त शेवट राहिला गेलाय. बॅटपा चेंडू, ताकदीचा वापर. या फटक्याची खरं तर नित्यानंद पहिली गरज होती. तो फटका अंतिम चेंडूवरती आला. मात्र का काही होईना सामन्यामध्ये 100% एफर्ट दिला. सामना मात्र शेवटपर्यंत झुकला गेला. खरं तर सामन्यामध्ये हार पत्करलेली नाही, मात्र शेवटपर्यंत झुंज जरूर दिली वाघेरा संघानं. हार्ड लक टीम वाघेरा, बेस्ट लक टीम हरिग्राम. खरं तर चांगली कामगिरीला